आणि हे तुम्ही करावं। आता आपण राज्यभरात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, कोणालाच, महाविकास आघाडीला नाही, कुठल्या अपक्ष बांधवांना नाही, किंवा कुठल्या राखीवच्या जागेला नाही, कोणालाच नाही, कारण मी अलिप्त झालो त्याच्यातून त्याच दिवशी की काहीच उपयोग नाही, मी अलिप्त झालो। ही तीन विषय सांगितले आता याच्यासह, आता संभ्रम नसावा। चौथा विषय, मला पूर्ण वेळ मराठा समाजाचं पुढे आंदोलन सुरू करायचं, त्याच्यात घालायचं पूर्ण वेळ। मला मराठा समाजाचा आरक्षणात जीव गुंतलेला आहे, माझ्या मराठा समाजात सुद्धा आरक्षणात जीव गुंतलेला आहे। आमचे जे पोरं आहेत, काही उभा राहिलेले म्हणा, काही फॉर्म घेतलेले म्हणा, यांचाही जीव आरक्षणातच। हे आलतं दिलं, ही वरगडी नाही जुटलं ते घेतले कपा काढून सगळ्यांनी, म्हणजे जी रिअल आहे ते आहे। त्याच्यामुळे आमचा सगळ्याचा जीव 15-15 महिने आंदोलन केलेले आहेत, जीव जाळलेले आहेत, लाखो पोरांवरती केसेस झाल्यात, शेकडो पोरांचे बलिदान गेलेत, केसेस तोले तरी सुटून आले, पण त्या माया माऊलीचं घर अंधारात पडलं, तिचं तर कुणीच राहिलं नाही। आम्हाला त्याचे स्वप्न साकार करायचे, म्हणून आता संभ्रम मराठा समाजाने कसल्याच प्रकारचा ठेवू नका, कारण मला हे राजकारणाच्या तयारीपेक्षा, कोणाला उगं फुकट मोठं मराठा समाजाने करण्यापेक्षा, आपण सगळेजण, म्हणजे चौथा विषय सांगतो, आपण सगळेजण मिळून आजपासून आपल्या आंदोलनाची पुढची तयारी करू। कोणी आलं, एक मिनिट दादा, कोणी आलं तर आंदोलन हे मला आणि माझ्या समाजाला करावंच लागणार, त्याच्यामुळं आपल्याला थांबून चालणार नाही। आपण सगळेजण आजपासून आंदोलनाची तयारी करू। पाचवा विषय, आता संभ्रम ठेवू नका, कोणी कोणाच्या सभेला प्रचाराला जाऊ नका, कोणीच आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं। मतदानाला जायचं त्या दिवशी फक्त, आणि मतदान करून यायचे, कारण आणि जे काही पोरं आहेत ते काही भांड्यात जीव आहे त्यांचा, काही पोरांचा, ज्याला जे करायचं ते करा। मी त्यांनाही सांगतो, तो ज्याला ज्याला जे करायचं ते करा। तेही माझ्याकडे नुसते येडे घालते सारखे, ते संभ्रम दूर होणं खूप गरजेचं आहे, आणि तीही मी केलाय। ज्याला पाडायचं तुम्हाला त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, पण 6वा मुद्दा सांगतो, ज्यांनी आरक्षणावर त्रास दिला ना त्याला सोडू नका, एकजुटीनं मतदान करा सगळे मराठी। कोणाला करायचं त्याला करा, पण एकजुटीनं करा। यांचा उभा कार्यक्रम झाला पाहिजे, कारण यांनी आपल्या लेकरा बाळाचा आलेला तोंडाचा घास आरक्षणाचा घातला। आरक्षणाला विरोध करणाराला सोडायचं नाही। तुम्ही असं म्हणाले होते की कुणाला पाडायचं कुणाला निवडून आणायचं तुम्ही गावागावात ठरवा, जी भूमिका आता सुरुवातीला मांडली, संभ्रम हा शब्द वगळता, पण तुम्ही आज असं स्वतःचं मत काय आहे, तुम्ही काय स्वतः निर्णय घेणार याबाबत सांगणार होते असं आम्हाला कळलं होतं। नाही, मी त्या दिवशी तेच सांगितलं, या संभ्रम शब्दावर हे सगळं लफडं सुरू होतं। संभ्रम शब्द आहे, संभ्रम सॉरी, संभ्रम हे नव्हताच, हे मधले आदले संभ्रम करत होते। मराठा समाजाला कळालं होतं, गरीबाला, आम्हाला गरजवंताला काय पाहिजे बाबा, आरक्षण। विषय राजकारण सोडलाय ना आम्ही, ज्यांनी आम्हाला त्रास दिलाय त्यांना तर सुट्टी नाही, मराठा आरक्षणाला विरोध करणारा सुट्टी नाही, मग तो कोणी असो। विरोध करणारा पक्ष कोणता आहे तुम्ही स्पष्ट का सांगत नाही? का सांगावं, का गरज आहे एवढी कोणाला स्पष्ट घेण्याची? मी जर त्याच्यात नाहीच तर का स्पष्ट सांगावं? लोकसभेला कुठं स्पष्ट सांगितलं? एवढं बुद्धिवान आहे राव मराठा, एवढे गेलेला माझा समाज नाहीये, आणि का माझ्या समाजाला सुद्धा मी का अमुक करायला लावो? समाज करतो ना, समाज मला कधी संकटात सापडू द्यायचा नाही, कधीच। तो बरोबर उभा कार्यक्रम लावतो, कोणाच्या प्रचाराला सभेला जायची काय गरज नाही, तो कार्यक्रम लावतो। आणि संकट या शब्दावर सुद्धा सांगतो, आपलं कोणी काही करू शकत नाही, मराठ्यांना सांगतो, कोणाचं सरकार येऊ दे, आपलं कोणी काय करू शकत नाही। आपण 50-55% राज्य येते, काय करू शकत नाही आपलं कोणी, कोणाला भ्यायची गरज नाही, काय नाही। देवेंद्र फडणवीस सुद्धा आपलं काही करू शकत नाही, काय करू शकत नाही तेव्हा आपला, कोणाचंही सत्ता येऊ दे, काही भ्यायची गरज नाही कोणाला, फक्त एकजुटीनं काम करायचं। मराठा आरक्षणाला विरोध करणार मी, आपल्या समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी तुम्ही आणि मी, आपण आपल्या आरक्षणासाठी पुन्हा मोठमोठी बांधू, कारण पुढं लढा आपल्याला करायचा आहे। पुढचं काहीच संभ्रम असन, हे आल्यावर काय होईल, ते आल्यावर काय होईल, काय होत नाही, काही करीत नाही आपलं कोणी, त्यांना गुडघ्यावर टेकू आपण। ज्यांनी आरक्षणाला विरोध केला, ज्यांनी हे सगळे डोके फोडले, त्यांना मतदान करू नका असं तुम्ही म्हणताय, पण त्या गावागावातल्या लोकांनी त्यांच्याबद्दल त्यांच्याच उमेदवाराचा व्हिडिओ काढला आणि त्यांनी सांगितलं की मी तुमच्या सपोर्ट आहे, तर मग तिथं संभ्रम होतोच की तयार? मी कारभारच मराठ्याच्या हातात दिलाय,
संभ्रम ठोलाच नाही. आता प्रत्येकांचे गावात कार्यकर्ते, आता संभ्रम ठोला नाही. आता संभ्रम शब्द येऊ शकत नाही. कारभार मराठ्यांच्या गावागावात हातात दिलाय. आता ते गावागावात ठरविणार. कोणी आपल्याला बोंडाने व्हिडिओ दिलाय, कोण निघतो याच्यातला, मतदान वयाला जाऊ द्यायचं नाही, कारभार त्यांच्या हातात दिला. त्यांना माहिती आहे आता कोण आपला कोण नाही. मला उदाहरणार्थ इथून हिंगोली म्हणा मला, किंवा इकडचं कोकणातला म्हणा, मला काय माहिती कोण चांगला आहे. इथून काय मिळेल मला, कोण चांगलं त्यांचं त्यांना तरी माहिती आहे ना. हा पॅटर्न असेल का? फक्त एकच सांगतो, एकजूट फुटून देऊ नका आणि एकजुटीनं मतदान करा. हा, आरक्षणाला विरोध करणारे किमान गेलेच पाहिजे. मनोज जरांगे यांचा हा लोकसभा पॅटर्न असेल का? मी तर मैदानातच नाहीये, माझा समाज बी मैदानात नाही, आम्ही दोघं पण नाही. आम्हाला जे करायचंय मत व्हायला गेलं नाही पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही समाज तर करणार आहे, त्यात काही दुमत नाही. संभ्रमाची गरज नाही. मला 10-12 दिवस राहिले, मला माझ्या लढाईची तयारी करू द्या. एकदा 100% आरक्षण मिळू द्या, मग यांच्याकडे बघतो आम्ही राजकारणात सुद्धा. पण आता आम्हाला वेळ नाही, कारण आम्ही आता पुढची तयारी लगेच करतो. आम्ही पुढचं सामूहिक उपोषण करणार आहे. पाटील साहेब, एक सांगा, तुम्हाला निवडणुकीत जायचं नव्हतं, पण समाजाचं एक मत घेऊन तुम्ही निवडणुकीत उतरलात. उमेदवार निवडीची पूर्ण प्रक्रिया रात्रंदिवस 24 तास तुम्ही केली. नंतर तुम्ही भूमिका घेतली की आपल्याला जायचं नाही निवडणुकीत, आणि आता आधी तुम्ही सगळ्या राजकीय पक्षांची हे करून टाकलं की चुकवा साफ करणे, किंवा आम्ही यांचं राजकारण 10 पिढ्याचं संपून टाकतो. ह्या सगळ्या गोष्टी तयार असताना पाटील एवढे अलिप्त का झालेले आता, फक्त समाजावर सगळं सोडून? मत होत नाही काही गोष्टी. अलिप्त कुठं झालोय म्हणजे निवडणुकीच्या बाबतीत? हो ना, अलिप्त कुठं झालोय? लोकसभेला तेच शब्द होता, आता तेच शब्द आहे. अलिप्त कुठं झालोय? माझं सगळं सोडून देतो समाजाचं काम आणि बसतो यांचं टेंबावाडी मिरवीत. माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय, ते मोठे करायचं स्वप्न होतं आमचं सगळ्यांचं. तेव्हा लढा जिवंत ठेवणं माझं जबाबदारी आहे ना. मी ते काम करावं. तिकडे वेळ घालण्यापेक्षा मी इकडे वेळ घालतो ना थोडा. आम्हाला सामूहिक, तुमच्या लक्षात नाही, सामूहिक आम्ही उपोषण करतोय आता. पाटील, तुम्ही ज्या दिवशी माघार घेतली निवडणुकीतून त्याच दिवसानंतर दबकी आवाजामध्ये चर्चा आहे लोकांमध्ये की तुम्ही आता शरद पवारांच्या बाजू, म्हणजे शरद पवारांची मागणी आहे अशी चर्चा आहे लोकांमध्ये. नाही, ते फक्त तुमच्यात आहे एकट्यात, बाकी कोणात नाहीत. तुमच्या सगळे स्क्रीनशॉट बघितलेत मी. इकडे नाही बोललं तरी ते वेगळंच लिहितात आणि मी ते पूर्ण ऐकतो. आणि ऐकल्यावर म्हणतो माहिती ही जी वरचा शब्द लिहिलाय कुठेच नाही. कमून असं एवढ्या मोठ्या समाजाने काय केलं तुमचं? का नाराजी? तुम्ही 10 दिवस, आता हे प्रचाराचे निवडणुकांचं काळ आहे, त्या 10 दिवसाच्या काळामध्ये काय, म्हणजे तुम्ही दौरे करणार आहात, वेगवेगळ्या जिल्ह्यात जाणार आहात, काय त्याचं शेड्यूल काय ठरले? नाही, मी जाणार समाजाच्या दर्शनासाठी, मी जाणार. हा, माझ्या समाजाच्या दर्शनाला मी जाणार 100%. अडचणीत येणार नाही, संकटात सापडणार नाहीत आणि त्यांना टेन्शन पण राहणार कोणाचं. कारण ते स्वतःच आता मालक, स्वतःच निर्णय घेतील, स्वतःच ठरवतील, संभ्रम राहणार नाही. नसता ते सगळं उलटच झालं. त्यांच्या आता पुढ्यामुळे त्यांचा तालुका त्यांना माहिती, त्यांचं गाव त्यांना माहिती. कोणाला मी एखादा निर्णय घेतला, एखाद्या त्यांचं संकट घेऊ शकतो. त्यांच्या हातात दिल्यामुळं आता त्यांचं संकट येण्याचं काम नाही. म्हणजे मी सगळं त्यांच्या भविष्याचं, त्यांच्याच शेताचं सोडतो. मी एकूण एखादं नाव सांगितलं, हा समजा त्यांना ते पटत नाही, नाव तर सांगणारच नाही मी, पण त्यांना पटत नाही, आले संकटात ते नाही करून गेल्यावर तर ठीक आहे, पण नाही करून बी. त्यामुळं समाज जाग्या जाग्यावर ठरवत आणि एक शिक्का, एक जीवानं ते एकजुटीनं सगळे चलतील. आणि तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्या आणा, हेही मी स्पष्ट सांगितलेलं आहे. पण आता हे नेते येऊन तुम्हाला का भेटतात? तुमच्याकडे काहीच राहिले नाही, तुम्ही समाजाकडे दिले. दुसरं काय असतं? दुसरं काय चालणार? आताही मागतोय पाठिंबा बघा. आता ती का सुट्टी असती का? ते तर मला तरी 10-12 दिवस चालणारच आहे ती. पण मी माझा फोकस क्लिअर केलाय की आपण पुरा आंदोलनाकडे फोकस देऊ. मराठा समाज बरोबर करतो, तो ज्ञानी आहे, तो बुद्धिवान आहे, हुशार आहे, त्याला त्यात संभ्रम करते. काय आलं नाही मग बघू, काय आलं नाही, वरून आदेश आला नाही बघू, वरून कोण याचा आभाळून आदेश यायच्या चाबरे हे मध्ये ना कोणाचं जुळून देत नाहीत कवा. छत्रपती संभाजीराजे यांनी पुन्हा एकदा तुम्हाला पाठिंब्यासाठी विनंती केली आहे. प्रस्थापितांना काढण्यासाठी विस्थापितांचं राज्य यावं, यासाठी तुम्ही पाठिंबा द्यावा, अशी प्रतिक्रिया छत्रपती संभाजीराजे यांनी.
मी पहिली सांगितलेले आताही सांगितलंय मी त्यांचा पहिल्यापासून आदर करतो. ते राजगादी पण आहे, राजगादीचा सन्मान मी प्रत्येक वेळेस करतो. दोनही राजगाद्यांचा, साताऱ्यांचे असेल कोल्हापूरचे असेल, त्यांचा सन्मान करतो. आणि राजगादीचे लोक ज्या वेळेस उभा राहतील, समजा जी वैयक्तिक म्हणतो मी, वैयक्तिक म्हणतो त्यावेळेस आम्ही पाठिंबा पण देतो मोठ्या मनानं मावळे प्रत्येक वेळेस, आणि दिलेला सुद्धा आहे. कारण आपलं कर्तव्य आपण हमेशा पार पाडतो. परंतु ही राजकीय भूमिका ही समीकरण न जुळल्यामुळे एकट्या जातीवरती निवडणुका लढणं सोप्या गोष्टी नाही. म्हणून समाजाच्याच हातात देऊन टाकतो. समाज बरोबर ठरवतो, पण समाजाला एक माहिती निवडून येणारालाच मत द्यायचंय. उगच वायाला जाता कामा नये. तुकडा साफ तरच होईल, नंतर तुकडा साफ होणार नाही. विकरून केलं. काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जरांगे पाटील यांनी आपली भूमिका आज जाहीर केली तर आम्ही त्यानंतर भूमिका जाहीर करू. 40 वर्ष काम करणाऱ्या लोकांनी कधी आरक्षणाचा विषय काढला नाही, प्रयत्न केले नाही, असं त्यांचा विचार कोण म्हणलं काय सांगतो म्हणा. 40 वर्ष दिले नाही, 50 वर्ष दिले नाही. अरे 40-50 वर्षाचे एवढं नुकसान केलं नसून तो 5 वर्ष सगळ्याची कुपाट लावली, एकाला जगू देत नाही. आणि म्हणा मी 40 वर्ष दिले, 40 वर्षापूर्वी आमच्या डोळ्याच्या मागं काय झालं आम्हाला माहिती, तरीही आम्ही ते धडाचे नाहीत. म्हणून तर तुम्हाला सत्तेवर बसवलं होतं. तुम्हाला आया बहिणी कळणार, तुम्हाला म्हातारे माणसं कळणार. काल परवा 2 महिला नेल्यात आम्ही ऑपरेशनला. काय गप्पा मारतो म्हणा आम्ही आमचं करतो. महिला कळणार. आंदोलन 1.5 वर्ष झालं सुरू आहे, ते कळणार. 1.5 वर्षापासून आंदोलन सुरू आहे. आरक्षण दुसऱ्याला देतो. इथं आमचा मुर्दा पडायची वेळ आली, आम्हाला द्यायना. आमच्या नाकावर हातावर टिचून दुसऱ्याला देतो. परत त्यांना रस्त्यावर मायला येतात लाखानी कोटीनी, तरी त्याला कळणार. स्वतःच्या घरातली त्याला आय कळती, दुसऱ्याच्या आया कळत नाहीत. अरे दयामाया असली पाहिजे ना थोडी. असा राज्यकर्ता जगाच्या पाठीवर असू शकत नाही कुणी. आया बहिणी रस्त्यावर म्हणल्यावर माणसाला लाज वाटण तू या सत्तेवर यांचा काय ते प्रश्न सोडू असा बोलू शकतो माणूस. तुला करोडोने महिला रस्त्यावर असून सुद्धा त्यांचं जाणं उलट अपमान केलाय मराठ्यांच्या महिलांचा, मराठ्यांचा. या सरळ तुम्ही किती रस्त्यावर किती करा, मी नाही देत आरक्षण तुम्हाला. आणि गप्पा मारतो 40 वर्ष ते नाही दिलं ना. 10 अरे ते नाही दिलं म्हणून तर तुला आणलंय. तो उभी राग केली आमची. शेतकऱ्याचा एक प्रश्न मार्गी नाही लावला, ना कर्जमुक्ती केली, ना 1 रुपयात पीक विमा भरला होता. यांनी हप्ते सुद्धा नाही भरले सरकारने त्यांची. नुकसान भरपाई दिली नाही, कर्जमाफी केली नाही. बढाया सांगायचा कोणकडे आम्ही आम केलं तम केलं. काय केलं महाराजा पलीकडे काय दिलं. त्या गुरमीत नाही राहायचं, अजिबात नाही राहायचं त्या मस्तीत. सरकार कोणाचा येऊ दे, चॅलेंज पट्ट्या उभा आहे कोणाचा येऊ दे, तुम्हाला गुडघ्यावर टिकवणार मी पुन्हा एकदा. तुम्हाला सोडणारच नाही, तुम्हाला सोडतच नाही मी. आणि ते तसले घाबरायचंच नाही. आमच्या हातात आमचं हे सत्ता आहे, तमुक सत्ता आहे, आम्ही 5 वर्ष बघून मग ज्याला टाकून हे करू. तुम्हाला कवा बी मराठी सरस कवा तुमच्या छाताळावर बसून तुम्हाला गुडघ्यावर टिकवणार मराठी, म्हणजे पुन्हा टिकवणार. काही हरकत नाही. आमची खेटायची तयारी तुमचं. आम्हाला माहिती आहे तुम्ही किती सत्तेसाठी हपापलेले. तुम्ही कसे पक्ष संपविले, कसे भाजपातलेच लोक संपविले. भाजपामध्ये काय केले चांगले तो, कसे संपविले, काय केलं हे सगळ्याला माहिती. शेतकरी संपविला, धनगर संपविला, त्यांचे आता प्रमाणपत्र रद्द केले होते, पुन्हा त्याच्यावरती स्थगिती त्यांनी उठवली होती, पुन्हा ते रद्द केले. महामंडळ कशासाठी वाटले त्याची अंमलबजावणी नुसत्या घोषणा. लाडकी बहीण कशाला आणली, गोरगरिबाचं वाटोळं करायला. हे सगळं कळतं, तुझे डाव सगळ्यांना कळते. त्यांनी नाही दिला म्हणून तुला आणलं होतं. तू तर 5 वर्षात सगळ्याची कुपटच लावून टाकली. मराठ्याची राखच केली तू. मराठ्यांचे लेकर आनंदात राहावेत, हसावेत. तुझ्या उभ्या जिंदगीत तुला वाटलं नाही, कधी वाटणार सुद्धा. ठीक आहे तुझे मतभेद असतील कोणाशी, ठीक होतं तिथपुरतं. काय केलं होतं गरीबाच्या लेकरानं आरक्षण द्यायला दुसऱ्या. अरे आमच्या डोळ्या देखता दुसऱ्याला आरक्षण दिलं तू 16-17 दिला, पण मराठ्यांना नाही दिलं. सगळ्यात मोठी चूक केली तू. पुन्हा तू तीच तयारी मराठ्यांचं वाटोळं करायची. हे कधीच मराठी सहन नाही करणार, कधीच नाही करणार. का भाजपातल्या मराठ्याला आरक्षण लागत नाही. कोणाशी मतभेद असतील ठीक आहे, म्हणून काय गोरगरिबाचं नरडेचा व्होट घेतो का. किती नीच विचार असावा एखाद्या जातीविषयी. एवढा आकर्षक द्वेष मराठ्यांविषयी.
का असं वाटतंय? प्रत्येक भाजपातल्या चांगल्या लोकांना वाटतं, केंद्रातल्या चांगल्या लोकांना वाटतं की मराठा सोबत असलाच पाहिजे. तुला का नको वाटतो? एवढा का देश आहे तुला मराठ्याचा? 4 टंबळे घेऊन बसला वर. तुला का वाटतं नाही? इतकं वाटलं गोरगरिबाच्या लेकराचं करण्याचा तुला काहीच अधिकार नव्हता. इतकी हीन वागणूक, इतकी खुन्नस मराठ्यांविषयी दाखवायची काहीच गरज नव्हती. सरळ सरळ द्यायची आरक्षण. ते आमच्या समोर त्या 16-17 जातील दिलं आणि आम्हाला आरक्षण दिलं नाही. ही खुन्नस मराठ्यांना पचलेली नाही. मराठा समाज त्या दिवसापासून ढवळून उठलेला. त्यामुळं मराठा समाज कोणाला सुट्टी देत नाही. आपण मराठा समाजाला पहिल्यांदा सांगितलं, संभ्रमात उभं राहू नका. तुम्हाला ज्याला पाडायचंय त्याला पाडा, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, तुमच्या हातात आहे. हेच त्यावेळेसही सांगितलं होतं, आजही तेच सांगतोय. एवढंच तुम्ही अडचणीत येऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या गाव स्तरावर निर्णय घ्या. हे तालुकाभर करा आणि कुठेही जाऊ नका. काय कोणाच्या डोळ्यावर यायची गरज नाही. माझ्या गरीब मराठी, आपण आपल्या शेतातले काम करा. आंदोलन सुरू झाले की सगळे तिकडून इकडे मतदानाला एक दिवस जायचं आणि पाडून यायचं, मोकळं व्हायचं. काही टेन्शन घेऊ नका, संभ्रम ठेवू नका. बार मला विचारू सुद्धा नका, संभ्रम ठेवू नका. आपण दोघांनी एकमेकाला, मराठीने मला, मी मराठ्याला एकच विचारायचं, आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही. याच्यावर आपण वज्रमुक्त करू. ठाम आरक्षण आधी 100% मिळू. धन्यवाद.